नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी श्री दिंगळे ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव्ह द मदर अर्थ म्हणजेच काळी आई वाचवा या अभियानात आपलं सहज स्वागत करतो. आज आपण सरांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत. या ऊसाच्या प्लॉटसाठी बेने प्रक्रियेसाठी आपल्या एसटीचा वापर करण्यात आलेला आहे. बरोबर आहे. तर बसा खाली. आपलं पूर्ण नाव काय सांगा सर? वाजिद तौफिक कोतवाल. बरं. राहणार तालुका जिल्हा धाराशिव. बरं, ही जी लागण आहे कधी केली आहे? गेल्या महिन्यात 29-30 तारखेला 29-30 तारखेला गेल्या महिन्यात केलेली आहे. नोव्हेंबर 29-30 तारखेला लागण झालेली आहे. लागण करताना काय केलेलं आहे? एस टीमध्ये बुडवून लावलेलं आहे बेनं. बरोबर आहे. आज तारीख किती आहे? 8 डिसेंबर 2025. म्हणजे 28 व 2 30 आणि हे 8 म्हणजे 10 दिवस झालेले आहेत लागून. बरोबर आहे. तर एस टीचा काय परिणाम झाला आहे आपण बघणार आहेत. तर इथं शेतकरी मित्रांनो, हा तुम्ही कोंब बघू शकताय. 8 दिवस झालेत लागण करून. बरोबर आहे. आता मुळे कशी सुटली आहे ती बघू आपण. बोयटे सर, एका ठिकाणी उकरावर ती कोंब सोडून दुसरीकडे उकरा. उकरा एक. सावकाश उकरा म्हणजे आपल्याला नंतर उकरल्यानंतर के. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकताय की 10 दिवस झालेले लागण करून पांढरी मुळी कशा पद्धतीनं आहे आणि डोळा कशा पद्धतीने फुगला आहे. काय ठिकाणी उगवून आलेला आहे मी तुम्हाला दाखवलेला आहे. हा ऊस 10 दिवसामध्ये वर दिसतोय. हा एस टीचा परिणाम आहे. तर लोकांनी एस टी वापरावी का नाही वापरावी? वापरावी. हां, जरूर वापरावी. वापरावी. हां, त्याचा फायदा काय होतोय? पांढऱ्यामुळे संख्या चांगली वाढते, फास्ट उगवण होते आणि एकही कोंब फेल जात नाही. बरोबर आहे. मोहिते सरांनी दिलं आम्हाला. बोयटे सरांकडून ही औषधं आणलेली आहेत. बरोबर आहे. धन्यवाद सर. आपण ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव्ह द मदर अर्थमध्ये सामील झालात आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केलीत त्याबद्दल ग्रीन प्लॅनेट फॅमिलीतर्फे मी तुमचं हार्दिक अभिनंदन करतो आणि तेच सांगतो. धन्यवाद.